साखरेची क्रेव्हिंग, पहिली गोष्ट साखरेची क्रेव्हिंग येणं हे ॲसिडिक बॉडीचं लक्षण आहे असं मी म्हणेन. त्यामुळं क्रेव्हिंग आल्यानंतर किंवा कुठल्याही पद्धतीचं गोड ज्या वेळेला आपल्याला खावं वाटतंय किंवा गोड खायची इच्छा होते त्यावेळेला त्या मुवमेंटला हेल्दी अल्टरनेटिव्ह तुमच्या किचनमध्ये असणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जो बेस्ट अल्टरनेटिव्ह कुठला असेल तर ज्या पदार्थांमध्ये फ्रूट शुगर आहे, म्हणजे आयदर तुम्ही कुठलंही फ्रूट त्यावेळेला कंझ्युम करा किंवा सॅलेडमध्ये तुम्हाला जे कॅरेट असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं बीट किंवा सगळ्यात जे सोपं आम्ही ऑप्शन याच्यात सांगतो तो म्हणजे ओलं खोबरं आणि खोबऱ्याचे 2-3 तुकडे तुम्ही खाल्लेत आणि थोडंसं नारळाचं पाणी किंवा शहाळ्याचं पाणी तुम्ही थोडंसं घेतलं तर तुमचं शुगरचं क्रेव्हिंग बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. कुठं बाहेर असाल किंवा हे असाल तर आपल्याला बऱ्याच वेळेला चॉकलेट किंवा गोळ्या हा एक ऑप्शन बऱ्याच वेळा बाहेर दिसतो, तर अशा वेळेला तुम्ही डार्क चॉकलेट प्रेफरेबली थोडंसं घेतलं तर चालू शकतं. आणि चहामध्ये सुद्धा ब्लॅक लेमन टी किंवा जो स्पेसिफिक हर्बल टी असतो तो तुम्ही तिथं वापरलात तर ते तुमच्यासाठी जास्त फायद्याचं ठरू शकेल. शुगर क्रेव्हिंग किंवा साखरेचं क्रेव्हिंग नाही आहे, मला त्यावेळेला गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर कुठलाही त्यातल्या त्यात जो हेल्दी आणि नैसर्गिक ऑप्शन आहे तो ऑप्शन आपण चूज केला पाहिजे असं मला वाटतं.